नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाची सखोल आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली। दोनही शिक्षणाधिकाऱ्यांनी विहित वेळेत हे प्रश्न मार्गी लावावेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत। या बैठकीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मासिक दौऱ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही आमदार तांबे यांनी दिले। तसेच त्यांनी तालुका स्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेटी देऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक प्रश्न सोडवावे असे आवाहन केले। या आढावा बैठकीत अनेक तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघडकीस आला। प्रशासनात सुसूत्रता नसल्यामुळे अनेक छोटे छोटे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे दिसून आले। यावेळी त्यांनी संगमनेरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले। त्याचबरोबर उपस्थित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही चर्चा केली नाही असा चिमटाही त्यांनी काढला। बैठकीत निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, पदवीधर वेतन श्रेणी, पदोन्नती, मेडिकल बिले अशा अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीला पुणे विभागाचे उपसंचालक गणपत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। माजी चेअरमन सलीम खान पठाण यांनी आमदार तांबे यांच्या शिक्षण क्षेत्रातील सखोल ज्ञानाचे कौतुक करत त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।